व्हेरी गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघत होतो सजीवांमधील जीवन प्रक्रिया. त्यामध्ये आपण मानवी चेतासंस्थेचा अभ्यास सुरू केला होता. त्यामध्ये आपण मध्यवर्ती चेतासंस्था बघितली. मध्यवर्ती चेतासंस्था कोणकोणत्या विभागात विभागली गेली आहे, त्याचे कोणते भाग पडतात आणि त्या विशिष्ट भागांची कार्यसुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. त्यामध्ये आपण बघितलं प्रमस्तिष्क, अनुमस्तिष्क, त्यानंतर मस्तिष्कपुच्छ आणि मेरुरज्जू. तर हे 4 भाग जे आहेत ते मध्यवर्ती चेतासंस्थेमध्ये मोडले जातात. आता आपण बघूयात मेंदू व मेरुरज्जूची काही कार्य, म्हणजे मेंदू आणि हे जे मेरुरज्जू आहेत ती कोणत्या प्रकारचे कार्य करत असतात ते आपण बघणार आहोत. तर बघा, मेंदूचा भाग, मेंदूचे विविध भाग व त्यांची कार्य. म्हणजे आता आपण जे मेंदूचे विविध भाग बघितले, जसं की प्रमस्तिष्क, अनुमस्तिष्क, मेरुरज्जू, तर हे जे मेंदूचे विविध भाग आहेत ते दिवसभर कोणकोणते कार्य करत असतात ते आपण बघूयात. हे तुमच्या वहीमध्ये हा चार्ट लिहून घ्या. तुम्हाला प्रश्न विचारले जातात, मेंदूच्या विविध भागांची कार्य थोडक्यात स्पष्ट करा. त्यामुळे हा चार्ट तुमच्या वहीमध्ये लिहून घेतला तर तुम्हाला परीक्षेमध्ये जास्त सोपे जाईल. तर बघा, मेंदूचा पहिला भाग आहे प्रमस्तिष्क. आता तो काय कार्य करतो हे मगाशीच तुम्हाला मी सांगितलं आहे. तर प्रमस्तिष्क काय करतो, तर ऐच्छिक हालचालींचे नियंत्रण, म्हणजे आपल्या मनानुसार आपल्याला जर चालायचं असेल तरच आपण चालू शकतो, पळायचं असेल तर पळू शकतो, एका जागी उभं राहायचं असेल तर उभं राहू शकतो. म्हणजे आपल्याला ज्या वेळेस या हालचाली करायच्या आहेत त्याला आपण ऐच्छिक हालचाली असं म्हणतो. तर या ऐच्छिक हालचालींचे नियंत्रण किंवा ऐच्छिक हालचालींवर नियंत्रण ठेवण्याचे काम कोण करत असतं, तर तो प्रमस्तिष्क करत असतो. तसेच दुसरे काय कार्य करतो, मनाची एकाग्रता. बघा, आपल्याला काही काम करायचं असेल किंवा अभ्यास करायचा असेल तर आपल्या मन एकाग्र होणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तर त्यावेळेस जे आहे, जेव्हा आपल्याला मनाची एकाग्रता करायची असते त्यावेळेस सुद्धा प्रमस्तिष्क हे मनाला एकाग्र करण्याचं काम करत असतो. तसेच नियोजन, निर्णय क्षमता, एखाद्या गोष्टीचं जर नियोजन करायचं असेल किंवा कोणत्या गोष्टीसाठी आपल्याला निर्णय घ्यायचा असेल तर ते निर्णय क्षमता वाढवण्याचं जे काम आहे ते सुद्धा प्रमस्तिष्क करत असतो. तसेच स्मरणशक्ती, म्हणजे काही गोष्टी लक्षात ठेवण्याचं काम कोण करत असतं, तर हे प्रमस्तिष्क करत असतं. त्यानंतर दुसरं आहे अनुमस्तिष्क. अनुमस्तिष्क कोणते कार्य करतं, तर ऐच्छिक हालचालींमध्ये सुसूत्रता आणणे, म्हणजे त्या व्यवस्थित होत आहेत की नाही हे बघणे, याचे काम कोण करत असतं, अनुमस्तिष्क. तसेच ते दुसरं पण एक कार्य करतं, शरीराचा तोल सांभाळणे. बघा, आपण जे 2 पायावर उभे असतो व्यवस्थितपणे ते कार्य कुणाचं असतं, ते अनुमस्तिष्क काय करतो, तर या 2 पायांवर म्हणजे आपल्या शरीराचा तोल सांभाळण्याचे जे महत्त्वाचे काम आहे ते हा अनुमस्तिष्क करत असतो. त्यानंतर तिसरं आहे मस्तिष्कपुच्छ. यालाच काय म्हणतो आपण, मेड्युला ऑब्लोंगटा. तर हे काय करतं, हृदयाचे ठोके, रक्तप्रवाह, श्वासोच्छ्वास, हृदयाचे ठोके, रक्तप्रवाह, श्वासोच्छ्वास, शिंकणे, खोकणे इत्यादी अनैच्छिक क्रियांचे नियंत्रण. म्हणजे या क्रिया आपल्याला सांगून होतात का, नाहीत, आपल्या इच्छेनुसार होत नाहीत, म्हणून आपण त्यांना अनैच्छिक क्रिया असे म्हणतो. आणि या अनैच्छिक क्रियांवर नियंत्रण ठेवण्याचे काम कोण करत असतं, तर हे मस्तिष्कपुच्छ करत असतं. त्यानंतर चौथं मी इथं लिहिते, मेरुरज्जू. मेरुरज्जू काय कार्य करत असतो, तर त्वचेपासून मेंदूकडे आवेगाचे वहन करणे. बघा, त्वचेपासून मेंदूकडे
आवेग वहन करणे किंवा आवेगांचे वहन करणे हे काम कोण करत असतं, तर हे काम मेरुरज्जू करत असतो. तसेच दुसरं, मेंदूपासून स्नायू व ग्रंथीकडे, मेंदूपासून स्नायू व ग्रंथीकडे आवेगांचे वहन करणे हे सुद्धा काम मेरुरज्जू करत असतो. त्यानंतर तिसरं आहे प्रतिक्षिप्त क्रियांचे समन्वयक केंद्र. प्रतिक्षिप्त क्रिया समन्वयक केंद्राचे काम सुद्धा मेरुरज्जू करत असतो. म्हणजे बघा, सगळ्यात महत्त्वाचं मेरुरज्जू काय कार्य करत असतं, तर आवेगांचे वहन करण्याचे काम जे आहे ते मेरुरज्जू करत असतो. अशा प्रकारे हे मेंदूचे विविध भाग आहेत जे विविध प्रकारचे कार्य करतात. त्यामध्ये बघा, प्रमस्तिष्क कोणते कार्य करते, तर ऐच्छिक हालचालींवर नियंत्रण, मनाची एकाग्रता, नियोजन, निर्णयक्षमता, स्मरणशक्ती इत्यादी गोष्टींवर प्रमस्तिष्क कार्य करत असते. त्यानंतर अणुमस्तिष्क काय करते, तर ऐच्छिक हालचालींमध्ये सुसूत्रता आणण्याचे काम करत असते आणि शरीराचा तोल सांभाळत असते. त्यानंतर मस्तिष्क पुच्छ काय करते, तर हृदयाचे ठोके, रक्तप्रवाह, श्वासोश्वास, शिंकणे, खोकणे इत्यादी ज्या अनैच्छिक क्रिया आहेत, ज्या आपल्या इच्छेनुसार होत नाहीत, त्या अनैच्छिक क्रियांवर नियंत्रण ठेवण्याचे जे काम आहे ते मस्तिष्क पुच्छ करत असते. त्यानंतर चौथा भाग आहे मेरुरज्जू. मेरुरज्जू काय करतो, तर त्वचेकडून मेंदूकडे आवेगाचे वहन करतो, तर कधी कधी मेंदूकडून स्नायू व ग्रंथी आहेत त्यांच्याकडे आवेगाचे वहन करतो आणि शरीरामध्ये ज्या प्रतिक्षिप्त क्रिया असतात त्यांच्या समन्वयाचे केंद्र म्हणून मेरुरज्जूकडे बघितलं जातं. तर अशा प्रकारे हे मेंदूचे 4 भाग आहेत आणि हे वेगवेगळी कार्य आपल्या मेंदूमध्ये करत असतात. त्यानंतर आपण दुसरी चेतासंस्था बघणार आहोत, परिघीय चेतासंस्था. हे लिहून घ्या चार्ट व्यवस्थितपणे. त्यानंतर आपण दुसरी बघणार आहोत, परिघीय चेतासंस्था. आता परिघीय म्हणजेच काय, तर पेरिफेरल नर्वस सिस्टीम. परिघीय चेतासंस्थेपासून मध्यवर्ती चेतासंस्थेपासून निघणाऱ्या चेतांचा समावेश होतो. म्हणजे बघा, परिघीय चेतासंस्थेमध्ये मध्यवर्ती चेतासंस्थेपासून ज्या चेता निघतात त्यांचा समावेश हा परिघीय चेतासंस्थेत होत असतो. तसेच या चेता मध्यवर्ती चेतासंस्थेला शरीराच्या सर्व भागांशी जोडतात. परिघीय चेतासंस्थेमध्ये ज्या चेता असतात त्या मध्यवर्ती चेतासंस्थेला आपल्या शरीरामध्ये सर्व भागांशी जोडल्या जातात आणि यातील चेता ज्या आहेत त्या 2 प्रकारच्या असतात. पहिली आहे कर्पर चेता. म्हणजे परिघीय चेतासंस्थेमध्ये ज्या महत्त्वाच्या चेता आहेत त्यामधली पहिली आहे कर्पर चेता, जिला क्रॅनियल नर्व्स असे म्हणतात. तर ह्या चेता मेंदूपासून निघतात. बघा, मेंदूंपासून निघणाऱ्या चेताला कर्पर चेता असे म्हणतात. कर्पर म्हणजे काय, तर मेंदू, म्हणून मेंदूपासून निघणाऱ्या चेतांना कर्पर चेता असे म्हणतात. तसेच ह्या कुठे असतात, तर शीर, छाती व पोटातील विविध भाग, शीर, छाती व पोटामध्ये जे विविध भाग आहेत त्यांच्याशी ह्या संलग्न असतात, जोडलेल्या असतात. कर्पर चेतांच्या एकूण 12 जोड्या असतात. शरीरामध्ये कर्पर चेतांच्या एकूण 12 जोड्या आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बघा, परिघीय चेतासंस्था जी आहे ती या परिघीय चेतासंस्थेमध्ये मध्यवर्ती चेतासंस्थेतून निघणाऱ्या चेतांचा समावेश असतो आणि ही परिघीय संस्था जी आहे ती मध्यवर्ती चेतासंस्थेला शरीरातील सर्व भागांपासून जोडली गेलेली असते. तसेच यामध्ये प्रामुख्याने 2 प्रकारच्या चेता असतात. पहिली आहे ती कर्पर चेता. जी कर्पर चेता मेंदूपासून निघते तिला आपण कर्पर चेता असे म्हणतो. तसेच या कर्पर चेताच्या शरीरामध्ये एकूण 12 जोड्या उपलब्ध असतात आणि ही कर्पर चेता आपल्याला शरीरात शीर, छाती, शीर म्हणजेच काय तर आपले शरीर, छाती,
व शीर म्हणजे आपले डोके, शरीर त्याच्यामध्ये शीर, छाती व पोटाच्या विविध भागांमध्ये आपल्याला ह्या कर्पर चेता आढळून येतात. त्यानंतर दुसरी चेता आहे मेरू चेता, जिला स्पायनल नर्व्स असे म्हणतात. तर ही जी मेरू चेता आहे ही मेरुरज्जूपासून निघते. म्हणजे बघा, जी चेता मेंदूपासून निघते तिला कर्पर चेता म्हणतात आणि जी मेरुरज्जूपासून निघते तिला मेरू चेता असे म्हणतात. या हात, पाय, त्वचा तसेच शरीराच्या इतर भागाशी संलग्न असतात. हात, पाय, त्वचा आणि शरीराचा इतर भाग, म्हणजे हे 3 भाग सोडून शरीराचे जे बाकी उर्वरित भाग राहिलेले असतील त्यामध्ये मेरू चेता आपल्याला आढळून येतात. तसेच ते आपले हात, पाय व त्वचा यामध्ये सुद्धा मेरू चेता आपल्याला आढळून येतात. आणि मेरू चेतांच्या शरीरामध्ये एकूण 31 जोड्या पाहायला मिळतात. जसे कर्पर चेताच्या एकूण 12 जोड्या आपल्याला पाहायला मिळतात, तसे मेरू चेताच्या एकूण 31 जोड्या आपल्याला शरीरामध्ये पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बघा, ही जी परिघीय चेतासंस्था खूपच छोटीशी आहे. परिघीय चेतासंस्था ही फक्त 2 विभागामध्ये असते, एक कर्पर चेता आणि दुसरी मेरू चेता. मेंदूपासून निघणाऱ्या चेतेला कर्पर चेता म्हणतात, तिच्या एकूण 12 जोड्या असतात आणि ती शीर, छाती व पोटाचे भाग यामध्ये आढळून येते. तसेच मेरुरज्जूपासून निघणाऱ्या चेतेला मेरू चेता म्हणतात, तिच्या शरीरामध्ये एकूण 31 जोड्या असतात आणि ती हात, पाय, त्वचा व शरीराचे जे उर्वरित भाग आहेत त्याच्यामध्ये आपल्याला आढळून येतात. त्यानंतर तिसरी आपली चेतासंस्था आहे ती स्वायत्त चेतासंस्था. तिसरी आणि मानवी शरीरामधील शेवटची जी चेतासंस्था आहे तिला आपण म्हणतो स्वायत्त चेतासंस्था. स्वायत्त चेतासंस्था. तर यामध्ये बघा, हृदय, फुफ्फुस व जठर इत्यादींसारख्या अनैच्छिक अवयवातील चेतांनी स्वायत्त चेतासंस्था तयार होते. आता ही जी स्वायत्त चेतासंस्था आहे ती हृदय, फुफ्फुस व जठर यापासून बनली जाते. या शरीरातील 3 महत्त्वाच्या अवयवांपासून स्वायत्त चेतासंस्था बनली जाते आणि याचे नियंत्रण जे आहे ते आपल्या इच्छेवर असत नाही. म्हणजे आपले हृदय आपल्या इच्छेवर चालत नाही किंवा ते आपल्या इच्छेवर बंद पडत नाही. हृदयाचे ठोके हे आपल्या इच्छेनुसार होत नाहीत. तसे जे फुफ्फुस आणि जठर आहे ते आपल्या इच्छेनुसार कामं करत नाहीत आणि त्यामुळेच ते बघा स्वायत्त चेतासंस्था, म्हणून त्यांना स्वायत्त म्हणजे ते स्वतःच्या इच्छेवर काम करतात, म्हणून त्यांना स्वायत्त चेतासंस्था असे म्हणतात. तर याच्यामध्ये बघा, पर्यावरणातील एखाद्या घटनेला अनैच्छिकरित्या क्षणार्धात दिलेला प्रतिसाद म्हणजेच प्रतिक्षिप्त क्रिया होय. तर आपण काही घटकांचा काही विचार न करता प्रतिक्रिया देतो किंवा त्या प्रतिक्रियेवर आपले कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसते. या कृती म्हणजेच पर्यावरणातील उद्दीपनांना दिलेला प्रतिसादच होय. आणि अशा परिस्थितीत मेंदूशिवायही नियंत्रण व समन्वय हा योग्य प्रकारे राखला जातो. ते कशामुळे? तर ते स्वायत्त चेतासंस्थेमुळे. मग अशा प्रकारे ही जी स्वायत्त चेतासंस्था आहे ती हृदय, फुफ्फुस आणि जठर इत्यादींसारख्या अनैच्छिक अवयवातील चेतांनी बनलेली असते. म्हणूनच त्यांना आणि याचे नियंत्रण आपल्या इच्छेनुसार होत नाही. त्या स्वतःच्या मर्जीने हालचाल करत असतात, स्वतःच्या मर्जीने त्या आपले कार्य पार पाडत असतात. त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नसते. म्हणूनच त्यांना स्वायत्त चेतासंस्था असे म्हणतात. आता हे जे आपण चेतासंस्था बघत होतो ते आपण मानवी समन्वयामध्ये बघत होतो. त्यातला पहिला भाग होता चेता नियंत्रण आणि त्यातला आता मानवी समन्वयातलाच दुसरा भाग आहे रासायनिक नियंत्रण. पहिला जो बघितला आपण तो होता चेता नियंत्रण आणि ह्यातलाच दुसरा म्हणजे भाग आहे तो आहे रासायनिक नियंत्रण. आता रासायनिक नियंत्रण म्हणजे काय? चेता नियंत्रणामध्ये आपण बघितलं वेगवेगळ्या चेतापेशी बघितल्या, चेतापेशींचा अभ्यास केला, तसेच चेतासंस्था पण बघितल्या. आता रासायनिक नियंत्रणामध्ये काय आहे तर आपल्या शरीरामध्ये अनेक संप्रेरके या रासायनिक पदार्थांमार्फत देखील समन्वय व नियंत्रण केले जाते. म्हणजे शरीरात जी संप्रेरके तयार होतात
त्या संप्रेरकामार्फत शरीरांमध्ये जे नियंत्रण केले जाते त्यांनाच आपण रासायनिक नियंत्रण असे म्हणतो. तर अंतःस्रावी ग्रंथीमधून संप्रेरके स्रवतात. म्हणजे संप्रेरके तयार कशी होतात, तर ज्या अंतःस्रावी ग्रंथी असतात त्या अंतःस्रावी ग्रंथींपासून ही संप्रेरके तयार होत असतात. या ग्रंथींना वाहिनी विरहित ग्रंथी असेही म्हटले जाते. या ग्रंथींकडे त्याचा स्राव साठवण्यासाठी किंवा त्या स्रावाचे वहन करण्यासाठी कोणत्याही वाहिन्या नसतात, म्हणून ही संप्रेरके तयार होतात. ती सरळ रक्तप्रवाहात मिसळली जातात. या अंतःस्रावी ग्रंथी शरीरामध्ये जरी ठराविक ठिकाणीच असल्या तरी त्यांची संप्रेरके ही रक्ताद्वारे शरीराच्या सर्व भागात पोहोचतात. आपण बघितलंय की शरीराच्या विविध भागामध्ये जरी रक्त तयार झालं तर रक्त पोहोचवण्यासाठी वाहिन्या असतात, ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी वाहिन्या असतात. परंतु जेव्हा ह्या अंतःस्रावी ग्रंथी असतात, जेव्हा ते ह्या संप्रेरके तयार करतात तेव्हा या ग्रंथींजवळ कोणत्याही वाहिन्या नसतात की ज्या त्या वाहिन्यांद्वारे ते या संप्रेरके शरीरापर्यंत पोहोचू शकतात. म्हणून काय होतं, त्यावेळेस जेव्हा या अंतःस्रावी ग्रंथी संप्रेरके तयार करतात तेव्हा ती तयार झाल्याच रक्तात मिसळली जातात, कारण त्यांच्याकडे कोणत्याही वाहिन्या उपलब्ध नसतात. म्हणून जरी ह्या अंतःस्रावी ग्रंथी या शरीराच्या ठराविक भागातच असल्या तरीही त्या रक्ताद्वारे ती संप्रेरके जी त्यापासून तयार होतात ती संप्रेरके रक्ताद्वारे शरीराच्या सर्व भागांमध्ये सहजपणे पोहोचवली जाऊ शकतात. तसेच अंतःस्रावी ग्रंथी या चेतासंस्थेच्या बरोबरीने नियंत्रण व समन्वयाची जबाबदारी पार पाडतात. तसेच शरीरातील विविध क्रियांचे नियंत्रण व एकात्मीकरण करण्याचे कार्य दोन्ही संस्था एकमेकींच्या मदतीने करतात. या दोन संस्थातील लक्षणीय फरक म्हणजे चेता आवेग हे जलद परंतु अल्पावधीतच असतात. तसेच संप्रेरकाची क्रिया मात्र खूप धीम्या गतीने होणारी परंतु दीर्घकाळ टिकणारी असते. म्हणजे हे संप्रेरके जी तयार होतात ती जी क्रिया आहे ती खूप धीम्या गतीने म्हणजे खूप हळूहळू होते परंतु दीर्घकाळ टिकणारी असते. म्हणजे तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ती जरी खूप स्लो असली, हळूहळू होणारी असली तरी एकदा संप्रेरके तयार झाल्यानंतर ती दीर्घकाळ खूप कालावधीपर्यंत आपल्या शरीरात टिकून राहू शकतात. त्यानंतर गरज असेल तितक्याच प्रमाणात स्रवकांचे स्रवणे हे अतिशय महत्त्वाचे असते. म्हणजेच आपल्या शरीराला जेवढ्या संप्रेरकाची गरज आहे तेवढीच संप्रेरके शरीरात तयार होणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. यासाठी एक विशिष्ट यंत्रणा काम करत असते. संप्रेरकाचे स्रवण होण्याचे प्रमाण व वेळ याचे नियमन केले जाते. म्हणजे हे जे संप्रेरक तयार होण्याचे काम आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवणारी एक संस्था असते आणि ही संस्था काय कार्य करते ते संप्रेरक तयार होण्याचे काळ, वेळ तसेच त्याचे प्रमाण ह्याची नोंद ठेवत असते. रक्तातील साखरेचे उदाहरणार्थ रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले की स्वादुपिंडातील पेशींना त्याची जाणीव होते व या उद्दीपनास प्रतिसाद म्हणून या पेशी जास्त प्रमाणात इन्सुलिनची निर्मिती करत असतात. तर अशा प्रकारे हे जे रासायनिक नियंत्रण आहे, आपण चेता नियंत्रण बघितलं आणि हे रासायनिक नियंत्रणामध्ये काय होतं तर रासायनिक नियंत्रणं जी आहेत ती आपल्या शरीरामध्ये संप्रेरके तयार करण्याचे काम करतात. संप्रेरके जी असतात त्यांनाच आपण रासायनिक नियंत्रण असे म्हणतो आणि याच रासायनिक नियंत्रणामध्ये तयार होणारी जी संप्रेरके आहेत ती मानवाचे समन्वय व त्याच्यावर नियंत्रित ठेवण्याचे काम व्यवस्थितपणे पार पाडत असतात. तर बघा, अनेक प्रकारच्या काही अंतःस्रावी ग्रंथी आहेत, त्यांची काही महत्त्वाची कार्ये पण असतात. तर बघा, पहिली आहे अधचेतक. पहिली जी ग्रंथी आहे तिला आपण अधचेतक म्हणजे या अंतःस्रावी ग्रंथी आहेत ज्या संप्रेरके तयार करतात. पहिली आहे अधचेतक. तर ही असते मेंदूमधील प्रमस्तिष्क पीयूषिका ग्रंथीच्या वरच्या बाजूला उपलब्ध असते. तर ही ग्रंथी काय करते तर पीयूषिका ग्रंथीला नियंत्रित करते. एकूण बघा किती प्रकारच्या ग्रंथी आहेत. पहिली आहे अधचेतक, दुसरी आहे पीयूषिका. तुम्हाला विचारलं जातं परीक्षेमध्ये अंतःस्रावी ग्रंथीची उदाहरणे द्या. त्यानंतर तिसरी आहे अवटू, चौथी आहे परावटू, पाचवी आहे स्वादुपिंड, सहावं अधिवृक्क,
त्यानंतर 7वी आहे अंडाशय, 8वी आहे वृषणग्रंथी, 9वी आहे यौवनलोपी. तर बघा ह्या ग्रंथी काय कार्य करतात, तर पहिली जी आहे अधचेतक ती पीयूषिका ग्रंथीला नियंत्रित करते. त्यानंतर दुसरी जी आहे पीयूषिका ती हाडांच्या वाढीला चालना देते, अवटु ग्रंथीला स्रवण्यास चालना देते, मातेस दुग्धोत्पादन करण्यास मदत करते. त्यानंतर आहे अवटु काय करते तर शरीराची वाढ व चयापचय क्रिया नियंत्रित करते. त्यानंतर परावटु हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या चयापचयाचे नियंत्रण करते. त्यानंतर स्वादुपिंड हे यकृताला ग्लायकोजचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करण्यास उत्तेजित करते, तसेच स्वादुरसाच्या स्रवण्यावर नियंत्रित ठेवते. त्यानंतर अधिवृक्क हे आणीबाणीच्या तसेच भावनिक प्रसंगी वर्तन नियंत्रित ठेवते व हृदय व त्याच्या संवहनी संस्थेचे उद्दीपन करणे व चयापचय क्रियेला उत्तेजन देण्याचे काम करते. त्यानंतर आहे अंडाशय हे स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या अंतस्तराची वाढ तसेच स्त्रियांच्या दुय्यम लैंगिक गुणाचा विकास करण्याचे काम करते. त्यानंतर या ज्या वृषण ग्रंथी आहेत त्या पुरुषांच्या दुय्यम लक्षणांचा विकास जसे दाढी मिशा येणे, आवाजात घोगरेपणा येणे यावर कार्य करते. आणि त्यानंतर आहे शेवटची यौवनलोपी ग्रंथी हे शरीरामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण करणाऱ्या पेशींवर नियंत्रित ठेवण्याचे काम करत असते. अशा प्रकारे एकूण 9 अंतस्रावी पेशी आपल्या शरीरात उपलब्ध असतात आणि ह्या शरीराच्या विविध भागांमध्ये असतात, परंतु त्या विविध भागात असल्या तरी त्यापासून तयार होणारी ही जी संप्रेरके आहे ती रक्तामार्फत आपल्या संपूर्ण शरीरामध्ये पोहोचवली जातात. अशा प्रकारे सजीवातील जीवन प्रक्रिया हा आपला पाठ इथे संपलेला आहे. तुम्हाला ज्या नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील त्याच्यामध्ये या ज्या पेशी आहेत त्या पेशींच्या या ज्या ग्रंथी आहेत त्या ग्रंथींचे स्थान, संप्रेरके आणि त्यांची कार्य हे अधिक चांगल्या स्वरूपात दिले गेलेले आहेत, त्याचा तुम्ही अभ्यास करू शकता. धन्यवाद.